गुग्गुस शहरातील नगर परिषदेसमोर भरत असलेल्या आठवडी बाजारात अस्वच्छतेचा कळस गाठला असून नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचा संतापजनक वास्तव समोर आलाय। विशेषतः चिकन मटन विक्रीच्या ठिकाणी मेलेल्या कोंबड्यांचे पंख, आतडी व इतर अवशेष उघड्यावर रस्त्यालगत टाकण्यात येत असून हा कचरा दररोज टाकला जातोय आणि तासनतास तसाच पडूनही राहत आहे। संपूर्ण परिसरात असह्य दुर्गंधी पसरली असून उघड्या कचऱ्यावर कुत्र्यांचा हेदू सुरू आहे। यामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना संसर्गजन्य आजारांचा गंभीर धोका निर्माण झाला आहे। बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे। नमस्कार, मी राजेश मोरपाका। आज नगर परिषदच्या पुढं घाण नाही ना, कोंबड्याचे ये नाही का पुष्कळ दिवसापासून आहे ना या गोष्टी चालून राहिले नाही का। तर कारवाई या नगर परिषदवाल्यावर तर अधिकारीवर तर करायला पाहिजे। काही यांनी जे दुकानं लावले याच्यावर तर तसेच 11 प्रभाग आहे, 11 प्रभागमध्ये आहे ना दोन मेंबर आले आहे ना, लेबर देऊन राहिले ना, नाल्या साफ होऊन राहिले ना, कचरा उचलून राहिले। 7 तारीखची सभा झाली, त्यामध्ये यांनी लेबर वाढवते 50 म्हणून म्हणले, तेव्हापासून काही केलं नाही। तसंच पाण्याचे आता येणारा उन्हाळा आहे, पाण्याच्या समस्या खूप पुष्कळ आहे। बोरिंग सगळे आहे ना बंद आहे, RO मशीन आहे ना बंद आहे। घाण इतके आमच्या प्रभागामध्ये 16 लाईटं आहे ना, प्रभाग 9 मध्ये 16 लाईटं बंद आहे। असंच पुष्कळ गावाच्या आहे ना समस्या आहे। गावामध्ये लोकांना निवडून दिलं, प्रत्येका लोकाले नाही का, आम्हाला म्हणून नाही, प्रत्येक लोकाले त्यांचे प्रश्न आहे ना सोडवणार नाही नगर परिषदपर्यंत आहे ना, त्यांनी लोक आले तर कसं राहणार। त्याकरता यांनी तात्काळ नगर परिषद जे सत्तामध्ये जे बसून आहे त्यांनी लक्ष देऊन लोकांचे समस्या सोडवायला पाहिजे, हे नम्र विनंती आहे। सगळ्यांना यांनी नगर परिषदवाल्यांना लक्ष देऊन यांनी काम करायला पाहिजे, हे माझी मागणी आहे।